एका साईडला डाळ टाकून घेऊया. डाळीला फोडणी देऊया आपण. वन साईडला टोप तापला आहे. टाकूया तेल. थोडा लसूण ठेचून घेऊया आपण. ठेचलेला लसूण. ही आली राय. हे आले जिरं. थोडीशी हिंग आणि आपण ठेचलेला लसूण आणि हा वॉश केलेला आपला कढीपत्ता. ही आली थोडीशी आपली हळद चवीनुसार. मस्तपैकी फोडणी दिलेली आहे मी. आणि ही शिजवलेली डाळ तुम्ही बघू शकता. डायरेक्ट शिजवलेली डाळ आहे. पूर्ण अख्खी अख्खी राहिली आहे. गाळ नाही झाला याचा. कुकरमध्ये खूप गाळ होतो याचा. परत व्हिडिओच्या चक्करमध्ये मीठ टाकायचंच विसरले. थोडंसं टाकूया मीठ चवीनुसार. सकाळ सकाळी माझा एवढाच गोंधळ असतो स्वयंपाक करायचा, कारण की सगळं आवरून स्वयंपाक वगैरे नाही जमत. नाश्ता वगैरे. आपली डाळ ना ऑलरेडी आपण शिजून घेतली होती, म्हणून आपण तिला फक्त एक उकळी येऊस तोपर्यंत स्लो गॅसवरती ठेवूया. स्लो करायचं आणि झाकण ठेवूया. फक्त 5 मिनटं उकळी आल्यावरती गॅस बंद करून टाकूया. तोपर्यंत या इकडे आपला कांदा परतलेला आहे बघा. मला ना सवय आहे कांदा असं साईडला करायचा. मध्ये जे तेल येतं ना त्या तेलामध्ये मी ना हळद टाकते. हळद टाकूया बघा. हळदीचं प्रमाण आमच्या घरात जरा जास्त असतं. हळद आणि मसाल्याचं प्रमाण. आणि मिक्स करून घेऊ. कांदा परतून घेतला आहे मी. थोडं साईडला करते. आणि मग हे आपण कच्चे बटाटे ते कट केलेले आहेत ते टाकूया. आणि याला मी मस्त हलवून घेते. अशीच भाजी बनवते. सासऱ्यांना असं साधं सिंपल जेवण आवडतं. एकदम अशी सोपी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी लागते. डाळ भात आणि बटाट्याची भाजी. एक बटाट्याची चटणी एक नंबर लागते. माझ्या सासऱ्यांची तर फेवरेट आहे बटाट्याची चटणी. बटाट्याची भाजी ना आता मस्त मिक्स करून झाली आहे. तोपर्यंत डाळ बघू आपली. डाळ शिजली आहे चांगली. डाळ झाली आपली बघा. अख्खी अख्खी राहिली. मला अशीच डाळ छान लागते. तुम्ही नक्की करून बघा अशी डाळ. आता चटणी मिक्स करून झाली आहे सगळी. झाकण ठेवूया आणि 5-10 मिनटं शिजूस तोपर्यंत गॅस स्लोवरती आपण त्याला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण टमाटोची चटणी करून घ्याव्या माया मसाल्यातली. भाजी आपली होत आलेली आहे. तोपर्यंत मी टमाटोची चटणी तयारी करून घेतली आहे. केलेला टमाटर आहे हा. कांदा आहे हा. कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट आहे पाट्यावरती वाटलेली. आणि हा आपला घरगुती माया मसाला. तर जर हा मसाला तुम्हाला जर हवा असेल तर नक्की खालच्याच दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. तुम्हाला घरपोच ऑर्डर भेटून जाईल. मुंबईमध्ये असेल तर 1-2 दिवसांत तुम्हाला ऑर्डर भेटून जाईल. तर चला भाजी ना आपण एका साईडला गॅसवरती स्लोमध्ये ठेवू. तोपर्यंत गॅस पेटवला स्लो करूया. आणि भाजी 5 मिनटं शिजूस तोपर्यंत स्लोवरती एका गॅसमध्ये ठेवून देऊ. हाला आपला तवा.